सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामात 1 नोव्हेंबर 2025 ते 17 नोव्हेंबर 2026 या काळात तब्बल 300 कोटींचा कांदा विकला गेला। 3.5 महिन्यात सोलापूर बाजार समितीत 29,631 गाड्या कांदा विकला गेला। यंदाच्या हंगामात समाधानकारक भाव नसताना देखील उलाढाल 300 कोटीपर्यंत झाल्याचे बाजार समितीकडील नोंदीवरून दिसते। अतिवृष्टी, सीना नदीच्या महापुरानंतरही कांद्याची आवक यंदा लक्षणीय झाली। सोलापूर बाजार समितीत 375 गाड्या कांदा आला होता। सर्वाधिक दर प्रति क्विंटल 2000 रुपये तर सरासरी भाव अवघा 800 रुपये होता। दरम्यान नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात कांद्याला चांगला भाव मिळाला। या 2 महिन्यात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 2300 ते 3700 रुपयांपर्यंत भाव मिळाला। त्यातून 2 महिन्यात 125 कोटींची उलाढाल झाली। जानेवारी व फेब्रुवारीत मात्र भावात मोठी घसरण झाली। आवक वाढली पण भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा तत्वानुसार कांदा विकावा लागला। मागील 1.5 महिन्यात कांद्याला प्रति क्विंटल 700 ते 2400 रुपयांपर्यंतच भाव मिळाला। दुसरीकडे शेतकऱ्यांना रोखीने पैसे मिळालेच नाहीत। 15 ते 20 दिवसांच्या मुदतीचे धनादेश देऊन शेतकऱ्यांना गावी परतावे लागले। आता कांद्याची आवक कमी झाली आहे तरी पण भावात सुधारणा दिसत नाही।